तर ज्यांचा पराभव झाला ते लोकशाहीचा सन्मान करतात, बाकीचे अनादर करतात. केजरीवाल यांनी त्यांचा पराभव मान्य केलाय असं उदय सामंतांनी म्हटलं. तर इंडिया आघाडीतील पक्षाला स्वतंत्र अस्तित्व टिकवल्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी म्हटलंय. पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये ह्याच सगळ्या प्रश्नाला उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे त्यांनी कसा पराभव मान्य केला, ठीक आहे, काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं कोण म्हणणार नाही, परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं ना. आणि पराभव कशामुळे झाला याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं किती कॉन्ट्रोवर्सी आहे. ज्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात. बघा, 3-3.5 महिन्यापूर्वी विधानसभेच्या अगोदर तुमच्याच माध्यमातून माझं राजकीय मत मी मांडलेलं होतं की ही जी काय इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतलं म्हणजे भारताबद्दल आम्हालाच आत्मीयता आहे, भारताचं तारणकर्ते आम्हीच आहोत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं होतं. ते टिकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पहिलं मॅन्डेट आम्हाला दिलं, त्याच्यानंतर आता दिल्लीनं दिलं आहे, त्याच्यामध्ये शिल्लक काय राहिला हा एक प्रश्न आहे ना. आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्याशिवाय महाविकास आघाडीच्या पक्षांना पर्याय उरलेला नाही.